बाबा आला देवळात. हो मला माहिती आहे. त्याच्यावर नजर ठेवा. सोडा सोडा मला सोडा 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 मला सोडा 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 मला सोडा मला सोडा सोडा मला सोडा सोडा इथे कशाला. हे बाबा कोण तुम्ही आणि इथं कसं काय आलात. बरा आलास तो आलास मला विचारलं बघा धंदा बी सुरू केलास. हे बघ या गावात धंदा करायचा असेल ना तर आम्हाला पैसे द्यावे लागतील. मी कुठून देऊ पैसे. कुठून आणू पैसे. अरे रोज लोकांना लुटतोस नव त्यातला थोडा हिस्सा माझ्याकडे द्यायचं नाहीतर उद्यापासून अख्ख्या गावात तुझी बदनामी करन कळलं का. मग काय करशील. अरे लोक तुला चपल्यानं मारतील गावातून तुझी गाडवावरनं धिंड काढतील. अरे मग काय खाशीला तू काय खाशीला. वा पाटील वा. बघणार आहे त्यांना. पाटील साहेब तुमचा हा जोडधंदा आम्हाला माहित नव्हता. म्हणजे हे सगळं करणारे तुम्हीच आहात. तो गणेश सांगत होता ते सगळं बरोबरच होतं. आता बरोबरनं कबूल करताय इज्जतीचा पंचनामा करू तुमच्या. बोला कोणी मारलं दादाला आणि नर्मदाला. साहेब खरंच मी नाही मारलं. विश्वास ठेवा माझ्यावर. नाही साहेब हे खरं आहे की ती दोघं लोकांना बंधू बनवत होते. मी त्यांच्याकडनं पैसे घेत होतो. हे पण खरं आहे साहेब की माझ्या माणसानी त्या गणेशला मारलं आणि गावावर हाकलून दिलं. पण साहेब हे खरं नाहीये. त्या दोघांचा खून मी नाही केला साहेब. अहो माझा विश्वास ठेवा. मी त्या दोघांना कशाला मारू. त्या दोघांकडनं मला फायदा होत होता. मग त्यांचा जीव मी कशाला घेईन. हो माझा विश्वास ठेवा. मी खरंच नाही मारलं त्यांना. आई शपथ सांगतो देवा शपथ सांगतो. अहो मी त्यांना मारलं नाही. अहो माझा विश्वास ठेवा साहेब. यांना आत टाका. पेडणेकर आता फक्त एक काळजी घ्या. पाटलाची बेल होतो नका. हो साहेब. पण या बैरागी बाबाचं काय करायचं. नाही त्याला जाऊ दे. त्याला जाऊ दे. हा पण त्याच्यावरही वास ठेवा. पण आता त्याला का सोडायचं. पाटील सापडलाय. पेडणेकर पाटील खुनी नाहीये. हो तो बोलतोय ना ते सगळं खरं आहे. कसं आहे हा पाटील जो आहे ना एक नंबरचा लालची आणि स्वार्थी माणूस आहे. आणि अशी माणसं आपला इन्कम सोर्स स्वतःच बंद करणार नाहीत. त्यामुळे खुनी कुणीतरी वेगळाच आहे. पण तो कोण आहे अजूनही कळत नाहीये. इन्स्पेक्टर जाधवांच्या हुशारीमुळे पाटलांनी गावावर टाकलेलं अंधश्रद्धेचं जाळं कुरतडून टाकण्यात पोलिसांना यश मिळालं. हा पाटीलच दादा आणि नर्मदेच्या मदतीने गावकऱ्यांना फसवत होता हे गावकऱ्यांच्या लक्षात आलं. पण दादा आणि नर्मदेचा खुनी मात्र गावात मुकाट फिरत होता. पोलिसांना खात्री होती की तो सापडणार कारण पोलिसांनी आता जाळं त्याच्यासाठी टाकलं होतं आणि त्याच्यात तो खुनी अडकणार होता. राज्याला तिरुपतराव काय गंमत आहे ना.
तुम्ही होता या नर्मदाबाईकडे आणि म्या होतो त्या दादाकडे. पण आज दोघं एकत्र बसून दारू पितोय आणि पोलीस शोधतायत या दोघांचा ज्याने फोन केला त्याला. शिरप्या नाही का म्हणतो, हल्ली गावात कोण तो बैरागी बाबा आलाय, सॉलिड आहे का रे तो? नाही म्हणजे काही येतं का त्याला? आता मला काय ठाव पर काय रे केलं, पाटलाला पोलिसांनी पकडलं तर एकदम झाक झाला नाही. हा ये बाकी झाक बोलला तू. अरे समजाची मिली बघत होती रे. पर तू इथे येऊन दारू पितो या वहिनीला जर कळलं तर सकाळी मला ते शिव्या हसडेल की नाही? अरे नाही घालणार, ती झोपली आहे म्हणून आलो दारू प्या. ही पण गमत असते. बरं काय रे केलं, कोणी खून केला असेल रे? तेच तर कळणं झालंय ना रे. डोक्याचा एकदम गोविंदा झालाय बघ. एवढ टुपी. हॅलो साहेब. बोला पेडणेकर. गणेश आणि शिरपत दोघे नर्मदेच्या घराबाहेर दारू पितात माझ्या समोर. ठीक आहे, तुम्ही देवळात पोहोचा लवकरात लवकर. मी पण येतोय. ठीक आहे साहेब. येईल बा कोण येईल? नर्मदा आणि तो दादा दोघं पण बनेल आहेत, बनेल.